Today we are going to study about the aves म्हणजे पक्षी. In this we are going to study the general characters, classification up to orders, digestive system and respiratory system. So first we are going to study about the distinguishing characters or the general characters. First one is they are capable of flight. आत्तापर्यंत ज्या इव्होल्युशनमध्ये म्हणजे रेप्टाईल्सपासून आता पुढं जे इव्होल्युशन होणार आहे त्याच्यामध्ये फ्लाईट म्हणजे उडणारा हा एकच प्राणी आहे, दॅट इज बर्ड्स. बॉडी इज कवर्ड बाय फिदर्स. कुठल्याही प्राण्याला फिदर्स नाही आहेत किंवा पिसं नाही आहेत, फक्त ह्या एव्जमध्येच आहेत. फोरलिम्स आर मॉडिफाईड इंटू विंग्स फॉर फ्लाईंग. हा उडणारा प्राणी आहे त्यामुळं ह्याची जी फोरलिम्स आहेत, आता रेप्टाईल्समध्ये कशी आहेत फोरलिम्स आणि हाइंडलिम्स. आता ह्याच्यामध्ये दोन फोरलिम्स आहेत, दे आर मॉडिफाईड इंटू विंग्स. उडण्यासाठी हे पंख तयार झालेले आहेत. हँडलिम्स आर अडॅप्टेड फॉर वॉकिंग, पर्चिंग अँड स्विमिंग. म्हणजे हँडलिम्सचं मॉडिफाय झालेलं आहे अँड दे आर अडॅप्टेड. कशासाठी अडॅप्टेशन झालेलं आहे? चालण्यासाठी. म्हणजे त्याची पाय स्ट्रॉंग झालेले आहेत. पर्चिंग, आता हॉक, औल म्हणजे घारी वगैरे ह्यांची हँडलिम्स कसे आहेत, दे आर यूज्ड फॉर पर्चिंग अँड स्विमिंग. आता काही बदक वगैरे त्यांची हँडलिम्स कशी आहेत, दॅट इज मॉडिफाईड ऑर अडॅप्टेड फॉर स्विमिंग पर्पज. जॉज आर मॉडिफाईड इंटू हॉर्नी बीक्स ऑर बिल्स. आता रेप्टाईल्समध्ये जी जॉज होती ह्याच्यामध्ये मॉडिफाय झालेलं आहे, दॅट इज हॉर्नी बीक्स, चोचमध्ये रूपांतर झालेलं आहे. टीथ आर अब्सेंट. आपण बघितलं तर चोचेमध्ये टीथ नाही आहेत. दे आर दी फर्स्ट वर्म ब्लडेड व्हर्टेब्रेट्स. म्हणजे रेप्टाईल्स ही कोल्ड ब्लडेड होती, आता ही एव्ज कशी आहेत, वॉर्म ब्लडेड आहे. बोन्स आर लाईट अँड ऑल्सो कंटेन एअर कॅव्हिटीज. आता उडण्याच्या दृष्टिकोनातून हे बॉडीचं वेट कसं कमी करता येईल, म्हणजे बोन्स कसे आहेत, लाईट आहेत वेट कमी करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये एअर कॅव्हिटीज आहेत. हेन्स दी बोन्स आर कॉल्ड न्यूमॅटिक. त्यासाठी त्या बोन्सला न्यूमॅटिक म्हटलेलं आहे. हर्ट इज कम्प्लिटली फोर चेंबर्ड. ओनली राईट अयोर्टा इज रिटेन्ड. म्हणजे ह्याच्यामध्ये राईट अयोर्टा एकच आहे, राईट आणि लेफ्ट असं वेगवेगळं नाही आहे. लंग्स आर फिक्स्ड अँड आर प्रोव्हायडेड विथ एअर सॅक्स. म्हणजे त्याच्यामध्ये परत एअर सॅक्स आहेत टू इन्क्रीज द कॅपॅसिटी ऑफ द बर्ड्स. ओनली लेफ्ट ओरी अँड लेफ्ट ओविडक्ट इज रिटेन्ड. That is, to reduce the weight, there is only one ovary and one oviduct which is located at the left side. Urinary bladder is absent. आता urinary bladderचं काम काय? That is to collect the urine. आता युरिन जर कलेक्ट केलं युरिनरी ब्लॅडरमध्ये काय होणार, त्याचं वेट वाढणार. सो टू रिड्यूस द वेट द युरिनरी ब्लॅडर इज अब्सेंट. आयज आर विथ स्क्लेरोटिक प्लेट्स. क्लोएका इज अब्सेंट. स्कल इज मोनोकोंडायलर. आता रेप्टाईल्समध्ये कशी होती, डायकोंडायलर, त्यामुळं वळून त्याला बघता येत नव्हतं. आता ह्याच्यामध्ये आपण जर बर्ड्स बघितलं सगळ्या अँगलनं वळून बघू शकते, दॅट इज
the monocondylar. Tail is reduced and tail vertebrae are fused to form pygostyle. Eggs are large, megalethal and covered with calcareous cells. आपण कोंबडीची अंडी बघितलेलो आहोत. साईज मोठा आहे, त्याच्यामध्ये पिवळा बल्क आहे आणि बाहेरून कसा आहे कॅल्केरियस सेल्स आहेत. दॅट इज दी कवरिंग. Vertebrae of trunk are fused. Vertebrae also fuse with pelvic girdle. Migration and parental care in birds is interested. ह्या बर्ड्समधलं जर आपण मायग्रेशन बघितलं किंवा पॅरेंटल केअर बघितलं, दॅट इज द इंटरेस्टिंग टॉपिक. ही वेगळीच टॉपिक आहे मायग्रेशन. Now, the class Aves is mainly divided into two subclasses. त्याच्यामध्ये परत दोन सबक्लासेस आहेत. फर्स्ट वन इज दी Archaeornithis, दॅट इज प्रिमिटिव्ह लिझार्ड लाईक बर्ड्स. जी पूर्वीची जी बर्ड्स होती सेम लिझार्डसारखी, म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही कॅरेक्टर्स दिसायचे. And second subclass that is Neornithis, म्हणजे सध्याची जी बर्ड्स आहेत ती सगळी ह्या सब क्लासमध्ये येतात. दॅट इज Neornithis. सो फर्स्ट वी सी अबाउट दी सब क्लास Archaeornithis. It includes only single order. ह्या आर्किओर्निथिसमध्ये फक्त एकच ऑर्डर आहे, दॅट इज दी आर्किओप्टेरिगिफॉर्मिस. आर्किओप्टेरिगिफॉर्मिस. आता ह्याची कॅरेक्टर्स काय आहेत? दीज आर दी प्रिमिटिव्ह लिझार्ड लाईक बर्ड्स ऑफ ज्युरॅसिक पिरियड. म्हणजे ही जी बर्ड्स आहेत ती लिझार्डसारखी आहेत दिसायला. कुठल्या पिरियडमध्ये होती? दॅट इज इन दी ज्युरॅसिक पिरियड. फोरलिम शोज 3 fingers अँड मेटॅकार्पल्स. आता फोरलिम्स काय दाखवते? 3 fingers आहेत आणि मेटॅकार्पल्स पण आहेत. फिंगर्स आर एंडिंग इन क्लॉज, म्हणजे त्याला नखे आहेत त्या फिंगरला. टेल इज लॉंग, परहॅप्स प्रिहेन्साईल with more than 13 caudal vertebrae. टेल लॉंग असल्यामुळं त्याच्यामध्ये व्हर्टेब्रे सुद्धा जास्त आहेत. किती आहेत? 13 आहेत. आणि काही ह्या बर्ड्समध्ये प्रिहेन्साईल होतं टेल, दॅट मीन्स दॅट इज क्वाइल्ड. जसं आपण सेमेलियनचं हे टेल बघतोय त्याला म्हणायचं प्रिहेन्साईल. पायगोस्टाईल इज अब्सेंट. देन जॉज आर मॉडिफाईड इन टू बीक बट विथ टीथ. आत्ताच्या बर्ड्समध्ये आपण जर बघितलं तर फक्त चोच आहे. आता ह्या सब क्लासमध्ये त्या चोचेमध्ये सुद्धा टीथ आहेत. दॅट मीन्स इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन दी रेप्टाईल्स अँड बर्ड्स. म्हणजे हे काय सिद्ध करते? ही जी बर्ड्स आहेत ही रेप्टाईल्सपासून तयार झालेली आहेत त्या उत्क्रांतीमध्ये. फोरलिम्स आर मॉडिफाईड इन टू विंग्स. फोरलिम्सचं विंगमध्ये मॉडिफाय झालेलं आहे. फिदर्स कवरिंग दी बॉडी. बॉडीवरती सगळी काय फिदर्स आहेत, पिसा आहेत. Then hind limbs pentadactyl with opposite toe. hind limbsला कशी आहेत? 5 बोट आहेत आणि त्यातलं एक अपोजिट आहे. Toes are clawed and scales are present on hind limbs. toes कशी आहेत? क्लॉड आहेत, नखे आहेत आणि त्या हाइंड लिम्सवरती स्केल्स आहेत. They form connecting link between reptiles and aves. Example,
आर्किओप्टेरिक्स. ही आर्किओप्टेरिक्स काय सांगतोय? दॅट इज द कनेक्टिंग लिंक. म्हणजे आपण इव्होल्युशन जर बघितलं, उत्क्रांती जर बघितलं, तर ही पक्षी कशापासून तयार झालेला आहे? तर ह्या रेप्टाईल्सपासून तयार झालेला आहे. दॅट प्रूव्स. नाव दी सेकंड ऑर्डर सब क्लास दॅट इज निऑर्निथिस. फर्स्ट इन दिस ट्रू बर्ड्स आर इन्क्लुडेड. ह्याच्यामध्ये सध्याची जी मॉडर्न बर्ड्स आहेत ती सगळी ह्या सब क्लासमध्ये आहेत. मेटॅकार्पल्स फ्यूज्ड. सेकंड फिंगर लॉंगेस्ट इन साइज. कील्ड स्टर्नम एक्सेप्ट फ्यू. स्टर्नम कील आहे म्हणजे एकमेकाला लॉक करणारे. दिस सब क्लास इज डिवायडेड इंटू 4 सुपर ऑर्डर्स. ह्याच्यामध्ये 4 सुपर ऑर्डर्स आहेत. फर्स्ट वन इज दी ओडोंटोग्नॅथी, सेकंड पॅलिओग्नॅथी, थर्ड इम्पेनी, अँड फोर्थ वन इज दी निओग्नॅथी.